सगळे मी जे काही बोलेल ते 100% करेक्ट आहे असं नाही, पण कदाचित 10% 90% चुकीचं बरोबर असं काहीतरी असू शकेल. पण असं नसतंच असं कधीच बोलणार नाही. ठीक आहे. आपण सगळे डॉक्टर्स आहोत आणि आपल्याला स्ट्रेस नसतो का? असतो ना? असतो. अरे लोकांना आपण स्ट्रेस मुक्त करण्यासाठी ट्रीटमेंट करतोय आणि आपल्याला स्ट्रेस असतो हे सगळं चुकीचं असं मला वाटतंय, पण असतो नाही का? उलट डॉक्टरांचा आता स्ट्रेस जास्त वाढतोय. आम्हाच लोकांचे प्रॉब्लेम वाढायला लागले. म्हणजे आमच्यापैकी अनेक डॉक्टरांना आजार आहे. आजाराची निरोग्याची व्याख्या आपल्याला माहीत आहे, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. आरोग्य उत्तम असलं पाहिजे. मग आम्हाला थोड्याफार टिप्स देणार आहे मी, की ज्या टिप्स आपल्याला आयुष्यभर उपयोगात येणार आहे. कदाचित बऱ्याच गोष्टी माहीत पण असतील. मी 3 गोष्टीवर जोर देणार आहे. एक तर आत्मपरीक्षण. प्रत्येकामध्ये काही गुण आहेत, काही दोष आहेत, काही स्वभाव गुण आहेत, काही स्वभाव दोष आहेत. जसं इतरांना मदत केली पाहिजे गुण आहे, बरोबर आहे. पण आपली लंगोटी सोडून लोकांना देणं याला गुण म्हणता येईल का? नाही, हा स्वभाव दोष आहे. तुम्ही नम्र असले पाहिजे, गुण आहे. पण इतके नम्र की आपल्या पतीने एक थोबाडीत मारली आणि तुम्ही दुसरा गाल पुढं करत असाल तर याला गुण म्हणता येईल का? नाही, हा स्वभाव दोष आहे. बापूजींच्या काळात ते बरोबर होतं, बापूजींबद्दल आपण चूक नाही म्हणत. पण आता जर तुम्ही दुसरा गाल पुढं केला तर तो चूप बसेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, तो दुसऱ्या गालावर पण ठेवण्याची शक्यता आहे. तो काळच वेगळा होता. म्हणून दुसरा गाल पुढं करणं या काळात स्वभाव दोष समजूया. दोष आणि स्वभाव दोष लक्षात ठेवा. तर काही गुण प्रत्येकामध्ये आहे, स्वभाव गुण आहेत, काही दोष आहेत, काही स्वभाव दोष आहेत. गुण स्वभाव गुण वाढवूया आणि दोष स्वभाव दोष कमी करण्यासाठी काही प्रयत्न करूया. आपल्याकडे 2 पद्धती आहे. पण प्रिव्हेंटिव्ह मेथड्स. आजारच येऊ नये यासाठी आपण काळजी घेत असतो. पहिल्यांदा डॉक्टर सांगतो लोकांना आजार होऊ नये यासाठी काळजी घ्यायची. ती आपल्यासाठी आणि रुग्णांसाठी पण सांगतो. आणि दुसरं आहे आपण नंतर ट्रीटमेंट करतो. आजार झाला तर त्यानंतर ट्रीटमेंट. आपण थोडंसं चहापूर्वी हा आपल्यालाही स्ट्रेसच वाढू नये यासाठी काही टिप्स मी देणार आहे. त्यानंतर स्ट्रेस जर आलाच तर कमी करण्यासाठी कोणते माध्यम वापरता येईल, काय करता येईल ते आपण 2 पद्धतीने आपण डिव्हाइड करणार आहोत. माझं एक प्रामाणिक मत आहे मित्रांनो, स्ट्रेस जर कमी करायचं असेल तर प्रत्येकाचं कुटुंब व्यवस्थापन उत्तम असलं पाहिजे. जर कुटुंबामध्ये सुखी असू तरच आपण प्रामाणिकपणे आपल्या ओपीडीला बसू शकतो. घरचे प्रॉब्लेम आहेत, कुरकुर झाली आणि क्लिनिकमध्ये आपण व्यवस्थित बसू शकणार का? नाही बसू शकणार. म्हणून पहिल्यांदा कुटुंबावर जोर देणार आहोत आपण, नंतर समाज बघूया नाही का? तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. काय? आत्मपरीक्षण झाल्यानंतर जाताना प्रत्येकाला असं वाटायला पाहिजे, पाटील 100% सांगतो की मी थोडं बदललं पाहिजे. आपण ऑलरेडी चांगले आहोत, लक्षात ठेवा. हे आपण जे आज कार्यशाळा घेतोय तर वाईट आहोत अशातला भाग नाही, चांगले आहोत. पण आधी चांगलं व्हावं असं वाटतं की नाही प्रत्येकाला? मग अधिक सुंदर होण्यासाठी, अधिक चांगलं होण्यासाठी, आनंदी जगण्यासाठी आपल्याला काही टिप्स देणार आहे. तर जाताना वाटेल मी थोडंसं बदललं पाहिजे. आणि मग बदललं तर तिसरा महत्त्वाचा भाग आहे गोल सेटिंग, ज्याला आपण आपल्या ध्येय निश्चितीपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करावं लागेल. लगेच बदलू नका, कारण लगेच जर बदलले उद्यापासून डॉक्टर तुम्ही स्वतःच पेशंटला नमस्कार म्हणायला लागले तर पेशंटच डाऊट घेईल काही प्रॉब्लेम आहे काय आम्हाला. तर आजच्यापर्यंत कधी झालं नाही का? नक्कीच असं होईल ना, बरोबर आहे की नाही? आपण आपली पहिली छाप लोकांवर पडली पाहिजे. कशाच्या आधारावर पडेल? तुम्ही किंवा मी चांगला आहे कशाच्या आधारावर? हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो, आवाज येतो? हॅलो हॅलो. कुठेही गेल्याबरोबर आपली पहिली छाप लोकांवर पडली पाहिजे. कशाच्या आधारावर सांगा भाऊ? तुम्ही किंवा मी चांगला आहे कशाच्या आधारावर सांगते? प्रदर्शन, प्रेझेंटेशन नाही का? प्रेझेंटेशन म्हणजे काय? उत्तम कपडे वगैरे नाही का? बरोबर आहे. पण माझे टाय लावलेली आहे, कपडे स्वच्छ आहेत, मर्तुकडा चेहरा असेल तर तुम्हाला वाटेल 3 तास कसं बसायचं या माणसाच्या पुढे? पुन्हा प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे ह्याच्या बरोबर याच्यापेक्षा जास्त महत्वाचा वरचा भाग महत्वाचा आहे. स्माइलिंग फेस, हसरा चेहरा असला पाहिजे. बरोबर आहे मॅडम? कुणावर छाप पडेल? मग आता आपण इथून आज ट्रेनिंग घेतलंय, हसरा चेहरा असला पाहिजे. इथून निघाल्याबरोबर कोणी रस्त्याने दिसो, याच्याकडे पाहून हास, त्याच्याकडे पाहून हास, तर लोक काय म्हणतील? हे चांगले होते, समथिंग इज रॉंग, काहीतरी प्रॉब्लेम आला नाही का? काय काय नाव आपलं? आपलं नाव काय? लास्ट. हां, तुमचं काय नाव? हां, धनराज पाटील. काय करताय? काय काम काय करताय? बिझनेस करताय? ओके सर, आपलं नाव काय? माधव किरवले. काय काम करताय?
डॉक्टर आहेत, प्रॅक्टिस. दोघांना एक प्रश्न सारखाच विचारला, बरोबर आहे की नाही? नाव आणि गाव. मी त्यांना करायला लागलो, त्यांना आणखी थोडंसं जर राग आलो ते पण उभे झाले असते, टेन्शन आलं होतं त्यांना. चेहरा त्यांचा काय तुमचाही पडला होता. नेमकं काय झालं, बरोबर आहे ना? काहीतरी प्रॉब्लेम काय केलं यांनी चुकीचं. उलट ते हसून मला छान रिस्पॉन्स देत होते. पण मीच फक्त टोनिंग बदललं तरी त्यांना वाटेल आगाऊ दिसतो, आणि हे म्हणतील, धनराजजी म्हणतील आगाऊ दिसतो, हे म्हणतील खूप छान माणूस आहे. म्हणजे कोणाशी बोलताना कसं बोललं पाहिजे, हसून बोललं पाहिजे नक्की. मग दुसरा प्रश्न मी विचारतो, मग आता आपण शिकलोत हसून बोललं पाहिजे, चांगली छाप पडते लोकांवर, बरोबर आहे साहेब? मग आता इथून गेले एखाद्याच्या मैतीमध्ये गेले, त्यांना म्हणा मैतीवाले ज्याच्याकडची मैत आहे त्याला, अरे आई वारली वाटतं, मला फार दुःख झालं, असं करून चालेल का? पण असं करत नाही असं वाटतं का? माफ करा, मी हसावे कसे आणि हसवावे कसे याच्यावर 3-3 दिवस वर्ग घेतो. माझं प्रामाणिक मत आहे, आम्हाला हसताच येत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. आणखी हसता येत नाही आम्ही यात नसतो का असं तुम्हाला वाटलं? हे काहीतरी चुकीचं बोलतात. 100% प्रश्न विचार उत्तर द्या, तुमच्या लक्षात येईल. आपण मयती पाहिल्यात आणि मयती मागं गेलात. मयती मागं सुरुवातीचे 30-40 लोक जर सोडले त्याचे नातेवाईक, तर मागचे लोक लग्नाची वरात आहे की मयती मागचे लोक, सांगता येईल का? प्रश्न नाही. याचा अर्थ हा चेहरा जो आहे मास आहे, कुठे कसा वापरावा. पर्सनॅलिटी मधला पर्सोना हा लॅटिन शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो मास किंवा मुखवटा. लॅटिन चेक हा मुखवटा प्रत्येक ठिकाणी आकर्षक ठेवण्यासाठी आमचा काही संवाद, आता मी तुमच्याशी संवादच साधतो आहे, तर आम्हाला थोडंसं बदलायचं आहे. आणि एवढे ठेवा लक्षात मित्रांनो, की आपलाही नातेवाईक जर असेल तर सुरुवातीच्या 40 लोकांमध्ये असतो, अन्यथा आपण सुद्धा मागच्यांमध्येच असतो. मागचे लोक काय काय गमती जमती करतात, कारण दोन ठिकाणी एकत्र भेटतो, एकतर मयतीमध्ये किंवा लग्नात. इतर वेळेला कोणाला वेळच नाही, बरोबर आहे? आणि मग सगळं जुनं सुरू असतं. ती कुठे आहे मनोज? आपल्या काळातली ते सुरू होतं तिथं, ते मयत चालू आहे एका ठिकाणी, तर फारच प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठं हसावं, कुठं विनोद करावा हे सुद्धा कळत नाही. मी नागपूरला 3 वर्षापूर्वी एका मयतीला गेलो, आणि रोड असा होता, घर असं होतं, या घराला पाय लावून मी कंटाळलो होतो. पाय असा करून भिंतीला पाय लावून बसलो होतो. पुढे दार होते त्या मयतीवाल्यांच्या घरचं. मयत दारामधनं काढत होते. आता माझं लक्ष त्या दाराकडे. कोणीतरी एका मित्राने आला, त्याला हात लावला, अरे नवनाथ तू कुठे? म्हटलं तू कुठे? म्हटलं माझे नातेवाईक. तो म्हणे माझा पण नातेवाईक आहे. लगेच कॅल्क्युलेशन केलं, किती वर्षानंतर भेटतोय? मी पण मराठवाड्याचा आहे. अरे किती वर्षानंतर भेटतोय लेका? मला बोलला तो लहानपणचे मित्र. त्यानेच कॅल्क्युलेशन केलं, अरे 28 वर्ष झाले म्हणे आपण भेटतोय. तो म्हणाला तू तसाच दिसतो यार, मला म्हणाला. आता त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हतं राहिलं. मी सहज त्याला म्हटलं तुझ्यात किती बदल झाला फुलसिंग? त्यानं लगेच चाटीवरनं हात फिरवला. अरे केस गेल्यापासून आत्मविश्वास खूप वाढला म्हणे माझा. मी म्हटलं कसा काय? आता आपण काही केलं तर कोणी केस वाकडं करत नाही म्हणून बिनधास्त करतो बोलला. आता कठीणच काम आहे. मय्यत दारामधनं निघते आहे, विनोद कुठे करावा एवढं तरी कळायला पाहिजे आम्हाला. मित्रांनो, मी आरसा आपल्या पुढे धरणार आहे. ताणतणाव वाढतोय नाही का? बाकीच्या समाजातले सगळ्या ठिकाणचे लोक बदलवता येतात, कुटुंबामधील कोणताही व्यक्ती बदलवता येत नाही. माझा एक मित्र मला बोलला, माझी बायको जर हसली तर मला टेन्शन येतं बोलला. आता प्रॉब्लेमच आहे. म्हटलं अरे बाबा हसत नाही का? हसते म्हणे, पण केव्हा हसते? 28-29 तारखेला सुरू करते, 2 तारखेपर्यंत हसते, नंतर काही हसत नाही. गव्हर्नमेंट सर्व. मी म्हटलं मित्रा मध्ये नाही हसत का रे? मध्ये हसली तरी टेन्शन येतं यार बोलला. म्हटलं का? मध्ये हसली तर समजायचं बाजूच्यांकडे काहीतरी नवीन आणलं, आपल्यालाही आणावं लागतं की काय, किंवा इष्ट नातेवाईक येतात की काय. तो मला बोलला, अरे नवनाथ मला असं वाटतं आपल्या बायकोनी रोज आपण थकून गेल्यानंतर हसून चहा नाश्ता द्यावा रे. थकवा कमी होईल की नाही बरं? मलाच विचारलं. खरं सांगा साहेब, थकवा कमी होईल की नाही? घरी गेलात, थकून गेलात आणि पत्नीने चहा नाश्ता हसून दिला, थकवा कमी होईल की नाही साहेब? होईल ना? बरोबर आहे. मग मी म्हटलं खरे तुला वाटतं आपल्या बायकोने रोज हसून स्वागत करावं? मित्रा ती पण दिवसभर काम करून थकलेली असते रे. तिलाही वाटत असेल येताना आपल्या पतीने एखादी वेणी किंवा एखादा गजरा घेऊन यावा, तू घेऊन जातोस का? तर तो बोलला, अरे आपलीच बायको कशाला न्यावा लागतो, म्हणजे दुसरीसाठी घेऊन जायचा, याचा अर्थ असाच होतो. मग म्हटलं तिलाही वाटत असेल आपलाच नवरा कशाला हसायचा, हसेल की दुसऱ्या सोबत. बरोबर आहे ना मॅडम? एकतर्फे करून वागून चालणार नाही. आम्हाला टू वे आपलं कम्युनिकेशन पाहिजे. याची लक्षात ठेवा. ताणतणाव वाढतो मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टीपासून ताण वाढतो. ताणाचे 2 प्रकार आहेत.
एक आहे इयुस्टेज, ज्याला इन्थुजियास्टिक उत्साहवर्धक ताण, आणि दुसरा आहे डिस्ट्रेस उत्साह कमी करणारा ताण. ताणाशिवाय जगू शकत नाही आणि प्रगतीही नाही, हे लक्षात ठेवा. परंतु ते उत्साहवर्धक असला पाहिजे ताण. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो बघा, हे आणखी उदाहरण वेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यापैकी कोणाच्या मुलीचं लग्न झालं का? हातभर करा. मुलीचं लग्न झालं? मुलीचं कोणाचं लग्न नाही झालं? एकही सिनियर माणूस नाही इथे. यंग ग्रुप आहे तुमचं, हरकत नाही. मॅडम, लग्नासाठी आपल्या आई वडिलांना किती दिवस काम करावं लागलं प्लीज? जनरली आपण काढू. मुलीसाठी, मुलीच्या लग्नाकरता मुलीचे आई वडील किती दिवस काम करतात? महिना 2 महिने तरी नक्कीच. जितकं मोठं असेल तितके जास्त दिवस काम करावं लागतं. आपण कधीतरी पाहिलं का एखाद्या लग्नाला गेला आणि लग्नाच्या दिवशी मुलीच्या आई वडिलांनी महिना 2 महिने काम केल्यामुळे लग्नाच्या दिवशी मुलीची आई किंवा मुलीचे वडील दोघांपैकी एक किंवा दोघेही आजारी पडलेत, आपण म्हणतो काळजी करू नका, आम्ही सांभाळून घेऊ. असं कधी घडलं का आयुष्यात? कोणाच्या हात वर करा. नाही का? नाही. आपण सगळ्यांनी एकेकाने प्रत्येकाने 4-5 लग्न अटेंड केलेले आहेत. 70-80 लोक आहेत. 7-5-35 3,000 लग्न. एकही नाही. का बरं मुलीचे आई वडील आजारी पडत नाही? कारण हा उत्साहवर्धक ताण आहे. आणि उत्साहवर्धक ताण कसा आपल्याला क्रिएट करता येतो? आपल्या मेंदूचं सूत्र लक्षात ठेवा. ते आहे टी. चहा ब्रेक आपल्याला मध्ये दिला. टी ऑफिसेसमध्ये किंवा इथे सुद्धा टॅप चहा ब्रेक कशासाठी दिलाय? 1-1.5 तास बसल्यानंतर येणारा स्ट्रेस कमी होण्यासाठी, बरोबर आहे. ऑफिशियली टी ब्रेक म्हणतो आपण, स्ट्रेस कमी करण्यासाठी. टी हे आपल्या मेंदूचं सूत्र, एवढं लक्षात ठेवा. मी 4-5 शब्द तुमच्याशी बोलणार आहे. ओके, आलेला आहे का बोल? फक्त काही यासाठी शब्द पुढे लिहितोय. इयुस्टेस आणि डिस्ट्रेस, उत्साहवर्धक आणि उत्साह कमी करणारा. मेंदूचं सूत्र आहे टी. चहाचं स्पेलिंग आपल्याला येतंय T+A=A. टी म्हणजे थॉट, एखादा विचार आपल्या मनात आला, प्लस ई म्हणजे इमोशन, त्याला का भावना लागल्यात, तर बरोबर ए म्हणजे ऍक्शन, कृती होते. टी प्लस किंवा मायनस असते. विचार अधिक भावना बरोबर कृती. मुलीचे आई वडील का बरं आजारी पडत नाही? कारण त्यांच्या डोक्यात एक विचार येतो, हे माझ्याच घरचं काम आहे, मी नाही करेल तर दुसरं कोण करेल, प्लस कृती. बघा, लग्नाच्या दिवशी त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नसतो तरी हसत असतो. जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का. मुलं दिसत नाही. मॅडम साहेब आहेत की नाही? आले ना? अक्षता मिळाल्या, सगळीकडे लक्ष. भाजीत मीठ पडलं की नाही तिकडे लक्ष, तरी हसत असतात. त्यांच्या पोटात कणाचा कणही नसतो तरी हसत असतात. का? कारण उत्साहवर्धक ताण. 2 महिने काम केलं तरी. मग थकतात केव्हा सांगा पाहू? थकतात केव्हा मुलीच्या आई वडील? थकलेले केव्हा दिसतात. आवाज येतो ना मागच्यांना? थोडंसं पुढे येऊन बसलं तरी चालेल. मागच्या लोक या, जागा आहेत, इकडे पण आहेत. सर पुढं प्लीज. हा चांगला, पण मग कॉर्डलेस लागेल. आपला कॉर्डलेस तुझ्याकडे आहे. तुला